नमस्कार मंडळी, तर आज आपण लाल भोपळ्याची पौष्टिक आणि आठवडाभर टिकणारे असे भोपळ्याचे गारगे बनवणार आहोत। यासाठी आपण येथे एक भोपळा कापून घेतलेला आहे। भोपळ्याच्या वरची साल काढून आतील बिया काढून घ्यायच्या आहेत। भोपळा किसून घेऊयात। मोठ्या भांड्यामध्ये तूप घालायचं आहे। त्यामध्ये खिसून घेतलेला भोपळा घालूयात। गूळ घालायचा आहे। भोपळा शिजलेला आहे। आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊयात। थंड झालेल्या मिश्रणामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात। वेलची पावडर घालायची आहे आणि यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की गॅसवर तेल ठेवायचं आहे। पुरीच्या आकाराचे घारगे आपण हाताने थापून घेऊयात। घारगे बनवून झाले की आपण गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। घारगे तळण्यासाठी आपण येथे लाकडी घाण्याचं शेंगदाणा तेल वापरलेलं आहे। अशाच प्रकारे सर्व घारगे आपण तेलामध्ये तळून घेऊयात। लाल भोपळ्यामध्ये फायबर, विटॅमिन ए, विटॅमिन सी आणि पोटॅशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते। यामुळे आपली दृष्टी सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, तसेच वजन नियंत्रणात राहण्यासाठी सुद्धा लाल भोपळा आपणाला खूप फायदेशीर ठरतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।